नमस्कार, मी निकिता बोलते. या माझ्या मराठी चॅनलवरती तुमचं पुन्हा स्वागत आहे. आज आपण आलो आहोत असंभव ही मराठी मूवी पाहण्यासाठी. या मूवीमध्ये लीड रोलला आहे मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि सचिन पाटील. आणि ह्या मूवीचे डायरेक्टर आहेत सचिन पाटील. तर चला, मी आता जात आहे मूवी बघायला. भेटूया मूवी नंतर. सो मी आता जस्ट मूवी बघून खाली उतरले आहे. मूवी आहे म्हणजे बघण्यासारखा आहे मूवी. मला आवडला मूवी, असं नाही की नाही आवडला. मेन म्हणजे जे मूवीमध्ये जे नैनिताल जे दाखवलं आहे तेही खूप छान दाखवलं आहे. मूवीच्या डायरेक्शनबद्दल जर म्हणायला गेलात तर मूवीचं डायरेक्शन खूप छान आहे. डायरेक्टर आपले सचिन पाटील आहेत. इवन ॲक्टर पण तेच आहेत. त्यांचीही ॲक्टिंग खूप छान आहे. मुक्ता बर्वेचं पण ॲक्टिंग खूप छान आहे. आणि प्रिया बापट ॲज युजल तुझी ॲक्टिंग खरंच खूप छान असते. मला खूप आवडते ॲक्च्युली बघायला गेलात तर. मूवीबद्दल जर आता मी पूर्णतः सांगायला गेले तुम्हाला तर स्टार्टिंग जो आहे तो पूर्णतः स्ट्रेच केल्यासारखा वाटतो. म्हणजे जो फर्स्ट हाफ जो आहे इंटरवलच्या आधी तो थोडा स्ट्रेच केल्यासारखा वाटतं. आणि मग त्याच्यानंतर इंटरवल नंतर मूवी थोडा म्हणजे आपल्याला बसून ठेवतो तो. पण एवढं पण नाही की जसं आता काय होणार त्या ह्याच्यामध्ये. आणि जर आपण जेवढं मूवीज बघतो त्याप्रमाणे जर बघायला गेलं तर मग एंडला काय होणार आहे हे तुम्हाला थोड्या वेळात नंतर लगेच तुम्हाला कळून जातं की एंड आपल्याला काय बघायला मिळणार आहे. पण त्यामध्ये पण जरासं ट्विस्ट आहे की तो एंड नक्की काय येतो. आणि मूवीचं जे नाव आहे असंभव, त्या असंभवचा अर्थ त्यांनी अशा पद्धतीमध्ये दाखवण्यात गेलंय की काइंड ऑफ पुनर्जन्म. ह्या मूवीमध्ये त्यांनी तसंच दाखवलं आहे. म्हणजे जसं तुम्ही ट्रेलरमध्ये बघितलं असेल की मुक्ता बर्वेला असं वाटतं की तिला कोणतरी मारतंय, तिला काहीतरी दिसतं, तिला एक कुठली हवेली शो होते, ती त्या हवेलीमध्ये कुठल्या पद्धतीमध्ये जाते आणि ती त्या सचिन पाटीलला कसं सांगते त्यावरती आहे. कारण की जेव्हा त्यांचं काम जे असतं, ज्या कामामध्ये ते लोक असतात त्या कामात ते लोक नैनितालला जातात आणि तेव्हा तिला ती हवेली पूर्णतः भेटते, म्हणजे दिसते तिला ती हवेली. आणि त्यामध्ये मग जेव्हा काय घडतं, तिला ते काय रिअलायझेशन होतं, तिला कुठल्या गोष्टी आठवतात, त्या कनेक्शन मध्ये मूवी पूर्णतः बनवण्यात आलेला आहे. मुक्ता बर्वेला जे भास होत असतात, जो तिला त्रास होत असतो, तो त्रासातनं तिला बाहेर काढण्यासाठी तो त्याच्या मित्राला तिथे बोलवतो आणि तो सायकोलॉजिस्ट असतो. तर त्यानुसार तो त्याची मदत घेऊन तिचं कसं प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करतात आणि स्वतःचेही प्रॉब्लेम कसे रिझॉल्व्ह करतो ह्या पूर्णतः मूवीमध्ये दाखवला गेला आहे. डायरेक्शन वाईज मूवी खूप छान आहे. वन टाइम वॉच आहे. सचिन पाटीलने जे डायरेक्टर केलं ते डायरेक्शन जे दिलेलं आहे ते खूप छान पद्धतीत केलं आहे. आणि मेन म्हणजे जो शूट जो त्यांनी घेतला आहे नैनितालचा, तो खूप छान शूट त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे छान थंड वातावरण, थंडी, बर्फ हे खूप छान त्यांनी दाखवलं गेलं आहे त्यामध्ये. आणि माझ्याकडनं मी ह्या मूवीला 3 स्टार देऊ इच्छिते. तो हा होता रिव्ह्यू माझ्याकडून असंभव मूवी यासाठी. तुम्ही हा मूवी नक्की बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा मूवी कसा वाटला. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ.